नमस्कार, स्वागत आहे तुमचं नेत्रास किचन आणि ब्लॉग मध्ये। आज आपण एक सिंपल पण खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत, कोबी वाटाणा भाजी। ही भाजी रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहे आणि खूप लवकर तयार होते। चला तर मग सुरू करूया। साहित्य तर तुम्ही बघितलेलंच आहे। आता आपण इथे तेल गरम केलेलं आहे, साधारण 3 ते 4 चमचे आपण इथे तेल घातलेलं आहे। नंतर मोहरी टाकायची आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा हळद आणि फोडणीत मी नेहमी कोथिंबीर घालते, तर तुम्ही कोथिंबीरही इथे टाका फोडणीत, त्याची एक वेगळीच चव येते। नंतर कोबी तुम्हाला पाहिजे त्या आकारात चिरून घ्या। इथे मी उभी उभी कोबी चिरलेली आहे आणि बारीक चिरली आहे। कोबी बारीक चिरल्यामुळे भाजी लवकर शिजते। तसंही कोबी शिजायला काही वेळ लागत नाही, पण बारीक चिरल्यामुळे अजून ती लवकर शिजते। तर मी इथे फ्रोझन वाटाणे घेतले आहेत। जर तुम्ही वाटाणे फ्रोझन नसतील घेतले तर तुम्ही ते वाटाणे आधी फोडणीत टाका आणि लगेच वाटाणे, कारण फोडणीत टाकले की ते उडतात, तडतडतात, तर तुम्ही वाटाणे टाकल्यावर लगेच थोडं 2 मिनिटं झाकण ठेवा आणि मग नंतर अर्धवट शिजले की मग त्याच्यामध्ये कोबी टाका, कारण कोबी लगेच शिजते, वाटाणे शिजायला जो काही वेळ लागेल तो। पण मी ह्या रेसिपीमध्ये फ्रोझन वाटाणे घेतले आहेत, तर ते वाटाणे मी नंतर टाकले आहेत। त्याच्यानंतर वाटाणे टाकून झाल्यावर लाल तिखट आणि मीठ टाकायचे आणि भाजी पुन्हा एकदा ढवळायची व्यवस्थित आणि एक चांगली वाफ काढून घ्यायची। झाकण न ठेवता सुद्धा ही भाजी होते, पण त्याला जरा वेळ लागतो, म्हणून झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी करून घ्यायची। अशी ही गरमागरम कोबी वाटाणा भाजी तयार आहे। ही भाजी चपाती, भाकरी किंवा डाळ भातासोबत खूप छान लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा अजून टेस्टी आणि सिंपल रेसिपीजसाठी नेत्रास किचन आणि ब्लॉगला सबस्क्राईब करा।